नमस्कार. सद्गुरू माहेर या चॅनलमध्ये गुरुपौर्णिमेच्या विशेष भागामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. श्री सद्गुरुवे नमः. आपल्याला माहीतच आहे की गुरुमहिमा हा अपार आणि अनंत आहे. रामकृष्ण असे अवतार जरी झाले तरी देखील त्यांना गुरुची आवश्यकता त्यांच्या अवतारामध्ये लागली. यावरून आपल्या हे लक्षात येईल की सद्गुरूशिवाय माणसाला तरणोपाय नाही. देवाला सुद्धा ज्ञान मिळवण्यासाठी गुरुची आवश्यकता लागते. म्हणून गुरुपौर्णिमेचा उत्सव हा गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा या नावाने आपल्याकडे साजरा केला जातो. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की जगामध्ये असं काहीच नाही ज्याला व्यासांनी स्पर्श केलेला नाही किंवा त्यांच्या काव्यातून व्यास महर्षींनी त्याबद्दल उल्लेख केलेला नाही. श्रीमद गुरुचरित्रामध्ये सुद्धा श्रीमद नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्रीकृष्ण सरस्वती यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतल्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. गुरुपौर्णिमा हा गुरुतत्वाचा सर्वोच्च आविष्कार आहे. याचा अर्थ वर्षभर गुरुतत्वाचा आविष्कार होत नाही का, त्यांच्या लीळा होत नाहीत का, तर निश्चित होतात. परंतु आपण ज्यांना गुरु मानतो त्यांच्या चरणी संपूर्ण शरणागती बाळगून त्यांचे सातत्याने स्मरण करून त्यांच्या कृपेमुळेच आपण हा मार्ग क्रमत आहोत याची जाणीव ठेवणे, सद्गुरूंना प्रेम आदर आणि भक्तीने समर्पित होणे, कृतज्ञता व्यक्त करणे, काही ज्ञान आपल्याला जे काही प्राप्त झालेलं आहे ते सद्गुरू कृपेमुळे प्राप्त झालेलं आहे याची जाणीव वर्षभर मनामध्ये ठेवणे, यासाठी हा आजचा परमपावन गुरुपौर्णिमेचा दिवस आपण साजरा करतो. माता पिता हे आपले पहिले गुरु, त्यांचंही स्मरण या दिवशी करावं. त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे ऐहिक आणि पारमार्थिक गुरु यांचं देखील स्मरण करावं आणि कृतज्ञता व्यक्त करावी. आजच्या या भागामध्ये गुरुपौर्णिमा विशेष याला एवढ्यासाठी नाव दिलेलं आहे की गुरुचरित्रामध्ये, गुरुगीतेमध्ये आणि आपले संत महांते याच्यामध्ये काय म्हणतात याबद्दल आपल्याला आज जाणून घेण्यामध्ये रस आहे. अध्याय दुसरा जो आहे गुरुचरित्राचा त्याच्यामध्ये ब्रह्मदेव आणि कली यांच्यातील संवादामध्ये ब्रह्मदेव गुरु या दोन शब्दाची फोड कलीला करून सांगतात. वास्तविक ही दोन बीजाक्षर आहेत. त्यामध्ये एक आहे गुम, दुसरं आहे रोम. तर ते असं म्हणतात की गकार म्हणजे सिद्ध जाण, रेफ पापस्य दाहकः. गकार म्हणजे ग नी सुरुवात होणारा जो गुरु शब्द आहे त्यातला गकार जो आहे हा सिद्ध आहे. मुळातच तो सिद्ध असा बीजमंत्र आहे. आणि सिद्ध म्हणजे जे या पृथ्वी तलावरती सातत्याने वावरणारे सिद्ध मुनी असतात त्यांचाही उल्लेख त्याच्यामध्ये केलेला दिसतो. आणि रेफ पापस्य दाहका म्हणजे रे जो आहे त्यातला रम हा जो दुसरा बीजमंत्र आहे त्याच्यामुळे पापांचं नायनाट होतो, पापांचं दहन होतं. उकार, त्यामध्ये जो उकार आहे, गुरु या शब्दामध्ये दोन उकार येतात. तो उकार जो आहे तो विष्णुर व्यक्त तृतीय आत्मा श्री गुरु सत्य परब्रह्म गुरु निश्चित म्हणूनही सांगे कलिसी. ब्रह्मदेव स्वतः सांगतायत की परब्रह्म जर काही या जगामध्ये आहे तर ते गुरु स्वरूप आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये विष्णूचं रूप त्याच्यामध्ये आहे, ब्रह्मदेवाचं रूप आहे आणि शिवशंकराचं रूप देखील त्याच्यामध्ये आहे. पुढे गेल्यानंतर ते कलीला सांगतात की गणेशो वाग्निना युक्तो विष्णूना च समन्वितः वर्णद्वयात्मको मंत्रश्चतुर्मुक्ती प्रदायकः. याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की गणेश आणि अग्नी म्हणजे वैश्वानर म्हणजे आपल्या सर्वांच्या अंतर्बाह्य जो वैश्वानर आहे, वैश्वानर म्हणजे आता जो सूर्य आहे त्यालाही वैश्वानर म्हटलेलं आहे आणि आपल्या आतमध्ये जो अग्नी आहे त्याला देखील वैश्वानर म्हटलं जातं. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्या आत बाहेर सर्वत्र गुरु आहे असं ब्रह्मदेव कलीला सांगतात. ईश्वर जरी प्रसन्न होता गुरु होय त्यासी ओळखविता. म्हणजे ईश्वर जरी माणसाला प्रसन्न झाला तरी त्याला त्याची ओळख करून देणारा, त्याची जाणीव करून देणारा, आपल्या दृष्टीपटलावरती जो अंधकार आहे तो दूर करून ही जाणीव करून देणारा हा केवळ गुरुच आहे.
गुरु आपण प्रसन्न होता ईश्वर होय अधीन आपल्या. म्हणजे एखाद्याला जर गुरु प्रसन्न झाला तर त्याच्या अधीन साक्षात परमेश्वर सुद्धा त्याला त्याच्या अधीन होतो. इतकं गुरुचं महात्म्य गुरुचरित्रामध्ये वर्णन केलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे आणि माझ्या अनुभवाप्रमाणे गुरु हे सर्व जन्मामध्ये आपल्याला एकच असतात. जन्मोजन्मीची गुरूंची गाठ बांधलेली असते. त्यामुळे तुम्ही कोणालाही गुरु म्हणून जरी भजत असाल आणि त्यांना शरण जाऊन त्यांची भक्ती वगैरे करत असाल आणि अशा गुरुची खरोखर तुम्हाला भेट झाली, जर ते सिद्ध असतील, सिद्ध साधक, मोठे महंत असतील, परमहंस असतील, तर ते मात्र तुम्हाला तुमचे जे खरे गुरु आहेत जन्मोजन्मीचे त्यांच्याकडेच पाठवणार. याचे एक उदाहरण आपल्या श्री स्वामी समर्थांच्या बखरीमध्ये आहे आणि ते म्हणजे की स्वामी समर्थांना गुरु मानून गोंदवलेकर महाराज त्यांच्या भेटीसाठी जातात आणि भेटीसाठी जाण्याच्या दिवशी ते येणार त्यावेळेला काही पत्र मेसेज असं काही भानगड नव्हती, पण महाराज मात्र सर्वांना सांगत होते की मेरा बेटा आने वाला आहे, माझा मुलगा येणार आहे, आणि सगळ्या झाडांना ते मिठी मारायचे. आणि अशा पद्धतीने ज्या वेळेला गोंदवलेकर महाराज येतात तेव्हा ते त्यांना उराशी धरतात आणि सद्गदित कंठाने त्यांना सांगतात की बाळा तुझा गुरु मी नाही बरं. आणि मग पुढे गुरुचा निर्देश मात्र ते करत नाहीत. मग तिथून ते माणिक प्रभूंकडे जातात. मग असं करत करत येहेळेगाव येथील श्री संत तुकामाई यांची त्यांची भेट होते. त्याचप्रमाणे दुसरी गुरुची एक प्रसिद्ध कथा म्हणजे गुरु भेटीची, ती म्हणजे संत नामदेवरायांची. मुक्ताबाई सगळ्यांच्या डोक्याला मारून पाहते आणि म्हणते की हे मडकं कच्चं राहिलं वगैरे, तर ते नामदेवरायांच्या डोक्यामध्ये असतं की आपलं मडकं कच्चं राहिलं, एवढा आपल्याला साक्षात परमेश्वर आपल्याला रोज भेटतो, आपल्या हातून खीर प्राशन करतो, रोज त्याचं दर्शन आपल्याला होतं, आपल्याशी बोलतो, खेळतो, एवढं सगळं असून सुद्धा आपण असे कच्चे कसे काय राहिलो. म्हणून मग ते गुरु भेटीसाठी परमेश्वराला विनवणी करतात आणि परमेश्वर त्यांना सांगतात की तू विसोबा यांच्याकडे जा. हे विसोबा म्हणजे कोणतं? विसोबा खेचर. वास्तविक ज्ञानेश्वर यांना त्यांनी गुरु मानलेलं होतं, कारण ज्ञानेश्वरांनी ज्या वेळेला पाठीवरती मांडे भाजले त्यावेळेला विसोबा खेचर हे जे पूर्वाश्रमी ज्ञानेश्वर आणि भावंडांचे अहित जाणत होते किंवा त्यांच्या विरुद्ध होते, त्यांना ज्ञानेश्वरांचा हा चमत्कार पाहून त्यांच्यामध्ये परावर्तन झालं आणि वृत्ती त्यांची पालटली आणि नंतर मग ते देवभक्तीला, गुरुभक्तीला खरे प्राप्त झाले. त्याच्यानंतर ह्या विसोबा खेचरांकडे, म्हणजे एका दृष्टीने हे संत ज्ञानेश्वरांचे शिष्यच, त्यांच्याकडे साक्षात पांडुरंग नामदेवरायांना पाठवतो. त्यावेळेला श्री सप्तकोटीश्वर मंदिर जे आहे कोर्टी येथील, त्या ठिकाणी त्यांची भेट होते. त्यावेळेला विसोबा खेचरांचे पाय एका पिंडीवरती असतात आणि ते अतिशय गलित गात्र असे तिथे निजलेले असतात रूप घेऊन, आणि त्यांच्या सर्वांगातून पू वाहत असतो, त्यांना खूप जखमा झालेल्या असतात. असं त्यांनी रूप धारण केले की अत्यंत अशक्त आहेत. आणि अशा परिस्थितीत नामदेवराव जेव्हा त्यांना पाहतात तेव्हा त्यांना अतिशय दुःख होतं की अशा गुरुकडे आपल्याला पाठवलं. गुरुची ओळख त्यांना पटत नाही आणि मग ते म्हणतात की अहो महोदय, तुम्ही तुमचे दोन्ही चरण शिवपिंडीवरती ठेवलेले आहेत. ते म्हणतात काय करू बाबा, कोणीतरी वात्रट मुलं आली, माझ्या अंगात त्राण नाही, त्यांनी माझे दोन्ही पाय उचलले आणि शिवपिंडीवरती ठेवले. आणि मग तुला जर अंगात शक्य असेल तुला तर अशा ठिकाणी जे ठेव बाबा माझे पाय की ज्या ठिकाणी शिवपिंडी नाही. आणि मग नामदेवराव त्यांचे दोन्ही पाय उचलतात आणि दुसरीकडे ठेव पाहतात. तर ते जिथं जिथे म्हणून विसोबांचे पाय ठेव पाहतात त्या ठिकाणी शंकराची पिंडी निर्माण होते. ते स्थान आजही आहे. आणि मग नामदेवरावांना अतिशय आश्चर्य वाटतं, महद आश्चर्य वाटतं आणि मग ते गुरुला शरण जातात आणि मग पुढे त्यांचा उद्धार झालेला आपण पाहिलेला आहे. श्री गुरुगीता हा एक अत्यंत सिद्धहस्त प्रसिद्ध असं एक काव्य आहे, ज्याच्यामध्ये पार्वतीनी श्रीमद शंकरांना काही प्रश्न विचारले की गुरु म्हणजे काय, गुरुची भक्ती कशी स्वरूपाची आहे, गुरु म्हणजे कसा ओळखावा वगैरे. त्याच्याबद्दल श्री गुरुगीतेमध्ये खूप काव्य आलेलं आहे आणि त्याच्यात सुरुवात त्यांनी गुरु म्हणजे हंस, हंसाचा परमहंस होणे याच्याबद्दल त्यांनी विवेचन केलेलं आहे. हंसो गणेशो विधिरेव हंसो हो, हंसो हरिर्हस समश्च शंभू, म्हणजे गणेश सुद्धा गुरु आहे आणि हरिर्हस समश्च म्हणजे हरी, त्यानंतर हर आणि विधी हे सगळे त्याच्यामध्ये गुरु असं ते म्हणलेले. हंसश्च जीवो गुरुरेव हंसो, हंसो हमात्मा परमात्मा हंस. याचा अर्थ असा आहे की
आपल्यामध्ये जो एक आत्मा आहे, तो आत्म्याला हंसाचं रूप दिलेलं आहे. तो या संसाररूपी जलावरती सातत्याने विचरण करत असतो आणि त्या हंसाला पुनर्जन्म आणि सगळ्या ह्या गोष्टी आणि त्याची स्वतःची ओळख नसल्यामुळे ती ओळख करून देण्याचं कार्य हे परमहंस, म्हणजे दुसरे जे हंस परमहंस पदाला प्राप्त झालेले आहेत ते परमहंस करून देतात, म्हणजे थोडक्यात गुरु करून देतात. आणि मग त्या हंसाचा परमहंस होतो. नराचा नारायण होणं हे जे आहे त्याचा उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे. आणि याच्यात गुरूंच्या बीजमंत्राचा किंवा त्यांच्या गायत्री मंत्राचा देखील उल्लेख आहे की ओम गुरुदेवाय विद्महे परमगुरुभ्यो धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात असं म्हटलेलं आहे. ह्या बीजमंत्रांनी त्यांनी सांगितलं, ह्या गायत्री मंत्रांनी 1000 एक जप जर तुम्ही केलात तर हे प्राप्त होईल वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी आहेत. पण मुळामध्ये गुरुगीतेत त्यांनी असं सांगितलंय की दुर्लभम त्रिषु लोकेषु तत् शृणुष्वम वदाम्यहम गुरुम विना ब्रह्मनान्यत सत्यम सत्यम वरानने सत्यम सत्यम वरानने. याचा अर्थ असा होतो की गुरुशिवाय तुम्हाला जे ब्रह्म आहे, म्हणजे ह्या सगळ्यांचं जे एकत्व भाव आहे त्याची ओळख तुम्हाला गुरुशिवाय शक्य नाही. म्हणून तुम्हाला गुरुला शरण जाणं अत्यंत आवश्यक आहे. गुरुच्या चरणांमध्ये सर्व प्रकारचे ज्ञान सिद्धी हे सर्व प्रकारे गुरूंच्या चरणामध्ये आहे. म्हणून हे मस्तक आपलं जे आहे ते गुरुच्या चरणावरती लीन व्हायला पाहिजे. मुळात हे लीन होणं यासाठी आपल्याला अहंकाराचा त्याग करावा लागतो आणि अहंकाराचा त्याग झाल्यानंतरच आपल्याला पुढे ज्ञानप्राप्ती, भक्ती मार्गाची प्राप्ती हे सगळं होऊ शकतं. त्यासाठी त्यांनी म्हणलंय की गुरुपादांबुजम स्मृत्वा जलम शिरसी धारयेत. गुरुपादांबुजम म्हणजे गुरूंचे जे चरण आहेत त्याला त्यांनी कमळाचं स्वरूप मानलेलं आहे. जलम शिरसी धारयेत म्हणजे त्या गुरुच्या पायाचं जे तीर्थ आहे ते तुमच्या शिरावरती तुम्ही धारण करा. त्यांनी काय होतं तर सर्व तीर्थावगाहस्य संप्राप्नोती फलम नरः. सर्व प्रकारच्या तीर्थांचं स्नान केल्याचं पुण्य केवळ गुरुच्या चरणाचं जल तुम्ही तुमच्या शिरोधार्य मानलं की तुम्हाला सर्व प्रकारचं तीर्थ स्नान झाल्याचं आहे. अज्ञान मूलहरणम. अज्ञान म्हणजे आपल्यामध्ये जे अज्ञान आहे, म्हणजे स्वतःला स्वतःची ओळख नाही, हे जे अज्ञान आहे, मीच परमात्मा आहे, शिवोहम, ही जी आपल्याला ओळख नाही, नुसतं तोंडाने रटून उपयोग नाही की मी शिवोहम, नमः शिवाय, मी स्वतःच सर्व काही आहे, सोहम, हा भाव नुसता तोंडाने बोलून उपयोग नाही, त्याची जाणीव अंतर्बाह्य आपल्याला व्हायला पाहिजे. त्यासाठी म्हणून गुरुची आवश्यकता आहे. अज्ञान मूलहरणम, हे जे अज्ञान आहे त्याचं मूळ जे आहे त्याचं हरण करणारा, जन्म कर्म निवारणम, अनंत जन्मांची आपली जी कर्म आहेत त्या सगळ्याचं निवारण करणारा, ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम गुरुपादोदकम पिबेत. ज्ञान वैराग्याची जर तुम्हाला प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला गुरुच्या चरणाचं जल म्हणजे ते तीर्थ तुम्हाला प्राशन करावं लागेल. आणि मग काय होतं की गुरुपादोदकम पित्वा गुरुरुच्छिष्ट भोजनम, गुरुच्या चरणाचं तीर्थ घ्यायचंय आणि गुरुरुच्छिष्ट भोजन, गुरुचं जे उच्छिष्ट आहे ते भोजन करायचं आहे, ते आपण प्रसाद म्हणून ग्रहण करायचंय. गुरुमूर्ते सदा ध्यानम गुरुमंत्रम सदा जपेत. गुरुच्या मूर्तीचं ध्यान करायचं म्हणजे गुरुला आपण आपलं सर्वस्व अर्पण तर करायचंच, पण गुरुमूर्तीचं आपल्याला सातत्याने ध्यान करायचं आहे आणि गुरुनी जो मंत्र दिलेला आहे त्याचं सातत्याने आपल्याला जप करायचं आहे. गुरुमूर्ती स्मरेन नित्यम गुरुनाम सदा जपेत. गुरुच्या नामाचं स्मरण आणि गुरुच्या मूर्तीचं आहे. गुरुराज्ञां प्रकुर्वित गुरुरन्यन्य भावयेत. गुरुराज्ञां प्रकुर्वित म्हणजे गुरुनी सांगितलं की तुम्ही हे करा तर ते करायचं, मग मागे पुढे पाहायचं नाही, जीव गेला तरी 72, अशी ते गुरुची ख्याती आहे. आणि मग गुरुला अनन्य भावाने आपण शरणागत व्हायचं. अनन्य म्हणजे दुसरा भाव नाही आला पाहिजे, म्हणजे एका भावाने, एकच मनामध्ये आपल्या असा भाव पाहिजे की गुरुचरणी आपण लीन आहोत आणि गुरु सांगेल ते सर्वश्रेष्ठ, अशा भावाने आपण गुरुला शरण जायला पाहिजे. गुकारस्त्वंधकारश्च ऋकारस्तेज उच्चते. इथे गु आणि रू या दोन बीजांची पुन्हा एकदा फोड केलेली आहे. गुकारस्त्वंधकारश्च याचा अर्थ असा आहे की अंधकाराचा नायनाट करणारा तो गुकार आहे आणि ऋकारस तेज उच्चते, त्याच्यामध्ये प्रचंड कोटी सूर्यांचं तेज आहे त्याच्यामध्ये, पण अत्यंत शीतल आहे कारण ते गुरुरूपी आहे. जरी कोटी सूर्यांचं तेज असलं तरी अत्यंत शीतल आहे, हे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला एका सूर्याकडे बघता येत नाही, कोटी सूर्यांचं तेज आपण कधी ग्रहण करणार, पण ते शीतल करून गुरु आपल्याला देतात. त्या पद्धतीने जसं विजेचा प्रवाह अत्यंत मोठा आहे, आकाशात वीज पडली, माणसाच्या अंगावर पडली तर माणूस मरून जाईल,
पण तीच वीज सुद्धा तुम्हाला जनित्रांमधून वेगळ्या वेगळ्या सगळ्या उपकरणांमधून तुम्हाला ती प्राप्त होते आणि मग तुमच्या घराला छोटा बल्ब, एखादी तुमची ट्यूब, तुमच्या फ्रीज, टीव्ही ह्या सगळ्या गोष्टी चालतात. त्याच विजेचा उपयोग आहे. पण हे करून देणारं ज्याप्रमाणे एक मोठं यंत्र असतं त्याप्रमाणेच ते यंत्र म्हणा किंवा तसं स्वरूप म्हणा काहीतरी हे गुरुचं आहे, की गुरु आपल्याला जे ज्ञान आहे, जे प्रचंड प्रमाणात ज्ञान आहे, अतिशय गहन ज्ञान आहे, सर्वसाधारण माणसाला ते प्राप्त होण्याजोगं नाही सहजासहजी, ते आपल्याला सहज प्राप्त करून देतात. आणि मग त्यांनी असं म्हणले, गुकारस्त्वंधकारश्च ऋकारस्तेज उच्यते अज्ञानग्रासकं ब्रह्म गुरुरेवन संशया. अज्ञानाने ग्रासलेला आहे ब्रह्म, म्हणजे ब्रह्म आपल्याला उपलब्ध आहे, आपण सदोदित ब्रह्मच आहोत, पण त्याची उपलब्धी आपल्याला नाही, कारण आपल्याकडे अज्ञान आहे. मग ते गुरु आपल्याला ते संशय आपले मिटून टाकतो असं त्यांनी सांगितलंय. म्हणून काय करायचं, कर्मणा मनसा वाचा नित्यम आराधयेत गुरुम दीर्घदंडम नमस्कृत्यम निर्लज्जो गुरुसन्निधो. गुरुच्या सन्निध्यातलं सगळ्यात मला आवडणारी गोष्ट अशी आहे की गुरुच्या सन्निधानी तुम्ही निर्लज्ज व्हायला पाहिजे. म्हणजे तुमचं आत्मदाराधिकम सर्व तुम्ही त्या गुरुला निवेदन करायला पाहिजे. याला आत्मनिवेदन भक्ती असं सुद्धा म्हणतात. परमेश्वराला जसं आपण सगळं सांगतो त्याहीपेक्षा गुरुला सर्व काही सांगायला पाहिजे आणि गुरुला सर्व माहीत असतं. तुमच्या आयुष्यात काय चाललंय, इतकं काय तुमच्या मनात काय चाललंय, तुमच्या विचारात काय चाललंय, तुम्ही कुठल्या दिशेने चाललाय त्याच्यावरती सातत्याने गुरुचं लक्ष असतं. त्यामुळे निर्लज्ज गुरुसन्निधो, परमेश्वरासमोर त्या गुरुदेवांसमोर, गुरु हाच परमेश्वर, गुरुदेवांसमोर आपल्याला निर्लज्ज होता आलं पाहिजे. शरीरम इंद्रियम प्राणम सद्गुरुभ्यो निवेदयेत. आपल्या शरीर इंद्रिय प्राण हे जे जे काही मनामध्ये येईल ते सारं आपल्याला सद्गुरूंना सांगायचं आहे. आत्मदाराधिकम सर्वम सद्गुरुभ्यो निवेदयेत. मग पुढे असं म्हणलंय की अज्ञानतिमिरांधस्य, अज्ञानतिमिर हे अज्ञानरूपी जो तिमिरांधकार आहे त्याचं ज्ञानांजन शलाक आहे. आपल्या डोळ्यामध्ये अंजन घातलं की दृष्टीला फाटा फुटतो, जसं माऊली म्हणले, ज्ञानेश्वर माऊली, की दृष्टीला फाटा फुटतो आणि मग आपल्याला सगळा पुढचा मार्ग दिसायला लागतो. त्याप्रमाणे ज्ञानांजन शलाक आहे, डोळ्यामध्ये ते ज्ञानरूपी अंजन घालणारे की ज्यांनी आपल्याला सर्व प्राप्त होतं. चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. मग गुरुचं त्यांनी वर्णन ह्याच्यामध्ये तर करून झालेलं आहे. गुरुमुळे काय काय प्राप्त होतं याचं वर्णन करून झालेलं आहे. मग ते पुढे असं म्हणतात की शिवे क्रुद्धे गुरुस्त्राता गुरौ क्रुद्धे शिवो नाही. एक वेळी शिवशंकर चिडले, आपल्यावरती कोपले, तर त्याच्यामधनं गुरु वाचवेल, पण गुरु जर चिडले तर मात्र त्याच्यामध्ये शिवशंकर सुद्धा आपल्याला वाचवू शकत नाही. म्हणून तस्मात सर्व प्रयत्नेनं श्री गुरुम शरणम व्रजेत असं ते म्हणलेले आहेत. गुकारमच्या गुणातीतम. आता ह्या गुणांच्याही पलीकडे आपण दत्त महाराजांची जी आरती एकनाथ महाराजांनी लिहिलेली आहे त्यामध्ये त्रिगुणात्मक त्रयमूर्ती म्हणतो. 3 गुणांचा समुच्चय तर आहेच, पण त्या गुणांच्याही पलीकडे दत्तगुरु आहेत. त्यामुळे गुकारमच्या गुणातीतम ऋकारम रूपवर्जितम. रूप नाही त्यांना, कुठल्याही रूपामध्ये ते अवतरू शकतात. सातत्याने आपल्या समवेत आहेत, परंतु आपल्याला दिसत नाहीत, कारण आपले चर्मचक्षु आहेत. आपले ज्ञानचक्षु जर उघडले तर सर्वत्र आपल्याला गुरुशिवाय दुसरं काही दिसणारच नाही. गुकारमच गुणातीतम ऋकारम रूपवर्जितम गुणातीतम स्वरूपमच यो दद्यास्त गुरुस्मृतः. म्हणून तुम्ही गुरुचं सातत्याने स्मरण करायचंय. जो गुणातीत असा जो गुरु आहे त्याचं स्मरण करायचंय. ज्ञानेश्वर माऊलींचा उल्लेख मगाशी येऊन गेला. काय करू, आमच्या आयुष्यात सातत्याने ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरीमध्ये देखील गुरु महाराजांनी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यामध्ये काही प्रमुख अध्यायांमध्ये वारंवार गुरुचं स्मरण केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज हे ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु होते. त्यामुळे पहिल्याच अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, मज हृदयी सद्गुरु जेणे तरिलो हा संसार पुरू. त्याच्यामुळे मी हा संसार सागर तरून गेलेलो आहे. म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. असं जरी असलं तरी मी माझा विवेक म्हणजे माझे 5 एलिमेंट्स जे आहेत, फिजिकल, मेंटल, इमोशनल, इंटेलेक्च्युअल अँड स्पिरिच्युअल, यातला इंटेलेक्च्युअल जो आहे तो मी साधारणपणे म्हणजे विवेक, थोडक्यात तो मी साधारणपणे सर्वत्र जागृत ठेवलेला आहे. आणि ह्याच्यासाठी सुद्धा गुरुची कृपा लागते. सातत्याने विवेक असणं आपल्यामध्ये, सत्सर विवेक बुद्धी असणं, याच्यासाठी सुद्धा गुरुची कृपा लागते. जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे. मगाशी मी आपल्याला म्हणलं तसं अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया. मग वास पाहिजे तेथ प्रकटे महानिधी. महानिधी म्हणजे मग तुम्हाला जागोजागी सर्वत्र धन
धनाने भरलेले हांडे दिसायला लागतील ज्या वेळेला तुमच्या डोळ्यामध्ये गुरु महाराज ते धनाने भरलेले हांडे वगैरे हे सगळं ऐहिक गोष्टी आहेत. ज्ञानेश्वर महाराज निश्चित त्याबद्दल बोलणार नाहीत. पण त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की जे आपल्याजवळ आहे ते आपलंच धन आपल्याला प्राप्त होईल, पण कधी गुरुनी अंजन घातल्यानंतर. का चिंतामणी आली हाती. का चिंतामणी म्हणजे असं एक रत्न आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही काही मागितलं त्या रत्नाला तर तुम्हाला ताबडतोब त्याची फलप्राप्ती होते. सदा विजयवृत्ती मनोरथी. सदैव जर चिंतामणी तुमच्या हातात असेल तर सदा तुम्हाला विजयच वाटणार आहे. सर्वत्र विजयवृत्तीच तुमच्या मनामध्ये राहणार आहे. तैसा मी पूर्ण काम निवृत्ती. तसं मला निवृत्तीनाथ महाराज माझे गुरु भेटल्यामुळे मी पूर्ण काम झालेलं आहे. आता काही मिळवायचं राहिलं नाही, सर्व काही मला प्राप्त आहे. ज्ञानदेव म्हणे, म्हणून जाणतेन गुरु भजिजे तेणे कृतकार्य होईजे. म्हणून जाणीवपूर्वक आणि जाणून या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. गुरुचं भजन करा, गुरुचं स्मरण करा, तेणे कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचनी सहजे. म्हणजे एखाद्या झाडाच्या तुम्ही फांद्यांना पानांना पाणी घालत बसला तर ते झाडापर्यंत पोहोचत नाही. पण महाराजांचे उपमा देणं म्हणजे काय, ते असं म्हणतात, जैसे मूळ सिंचनी सहजे. मूळ सिंचनी म्हणजे तुम्ही झाडाच्या मुळाला पाणी घातलात तर शाखा पल्लव संतोषती, आपोआप त्या झाडाच्या चौफेर पाणी पोचतं. का तीर्थे जिये त्रिभुवनी तिये घडती समुद्रा वगाहनी. याचा अर्थ असा आहे की जी म्हणून तीर्थ आहेत, म्हणजे ज्या ज्या नद्या आहेत, गंगा यमुना सरस्वती, ज्या महान नद्या आपण समजलेल्या आहेत, नर्मदा सिंधू कावेरी वगैरे, या सर्व नद्यांचं पाणी शेवटी समुद्राला जाऊन मिळतं. त्यामुळे एक तुम्ही समुद्रामध्ये स्नान केलं तर तुम्हाला सर्व तीर्थांचं स्नान झाल्याचं पुण्य आहे ना. तरी अमृत रसा स्वादनी रस सकळ. सर्व प्रकारचे रस अमृतामध्ये मिळालेले असतात. त्यामुळे अमृताचं प्राशन केलं की सर्व प्रकारचे रस तुम्हाला मिळतात. तैसा पुढती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची. जो अभिलषित मनोरुची पुरविता तो. याचा अर्थ असा आहे की महाराज म्हणतात त्याचप्रमाणे मी एका गुरुला वंदन केलं तर मला सर्व काही प्राप्त झालं. गुरु मी जे मागतो ते गुरु मला प्राप्त करून देतात. याच्यानंतर संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज काय म्हणतात हे आपल्याला पाहायचं आहे. त्यांच्यावर गुरुकृपा झाली आणि त्यांनी ते गुरुकृपेचे प्रसिद्ध अभंग लिहिलेले आहेत, जे वारंवार वारकरी संप्रदायात म्हटले जातात. ते म्हणतात, सद्गुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणा ठेविला कर. भोजना मागती तूप पावशेर, पडला विसर स्वप्ना माझी. काही कळे उपजला अंतराय, म्हणून काय त्वरा झाली. राघव चैतन्य केशव चैतन्य, सांगितली खुण माळिकेची. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. हे तुकोबर आहे त्यांच्या गुरूंबद्दल बोलतात. नामदेवराय तर फार रोकड्या शब्दामध्ये सांगतात की तुम्ही गुरु गुरु करत जाल आणि तो खरोखर गुरु नसेल, एखादा भोंदू बाबा असेल, तर मात्र तुम्ही त्याच्यामध्ये नाडले जाल. त्यामुळे खरा गुरु शोधूस्तपर्यंत आपण स्वस्थ चित्ताने राहिलं पाहिजे. आपण आपली स्वतःची अधिकार आपला वाढवला पाहिजे. आपली सेवा, भक्ती, प्रेम हे सर्व गुरुचरणी सातत्याने वाढवलं पाहिजे. म्हणजे गुरु अवतरतात, आपल्यासाठी ते धावत येतात. शोधत कुठे तुम्ही गुरुला गेलात तरी तुमची गुरु भेट होईल याची काही शाश्वती नाही. आणि एखादा बंधुभाव भेटला तर तुमचं काही खरं नाही. म्हणून नामदेवरा असं म्हणतात की लावूनिया अंगा राख, म्हणती सुख आंबापाशी. जे अंगाला राख लावून बसलेले आहेत आणि म्हणतात की आमच्यापाशी सुख आहे, भोळे भाविक भोंदिती, भलते मंत्र तया देती. भलते सलते मंत्र सांगून लोकांना, भोळ्या गरीब लोकांना ते नाडतात आणि मग म्हणती आम्हा करा गुरु. ते स्वतःच सांगतात की आम्हाला तुम्ही गुरु करा, उपचारू पूजेचा, आणि मग आमचे उपचार करा, सर्व पूजेसारखे उपचार करा. एका जनार्दनी ते मैंद, मूर्ख आहेत, पावट आहेत, गाढव आहेत. एका जनार्दनी ते मैंद नाही गोविंद तयापाशी. हे असं बोलणारे संत आपल्याकडे होऊन गेले हो. इतकं रोखठोक बोलणारे की कोणाचा अवडंबर तुम्ही माजू नका. अंगा लावूनिया राख, करी भलतेची पाप. मिळवी शिष्यांचा मेळा, अवघा भांगेचा घोटाळा. भांग लावून बसायचं आणि त्या भांगेच्या घोटाळ्यामध्ये सगळ्या लोकांना शिष्य गोळा करायचे. नाना परी सांगे मंत्र, नेणे विधी अपवित्र. काही त्या तंत्रांना काही अर्थ नाही. अशा गुरुनी, अशा भोंदूबाबांनी एखादं सांगितलं तर त्याच्या अंधश्रद्धेच्या मागे तुम्ही लागू नका. न कळे ज्ञानाची हातवटी, त्यांना ज्ञान वगैरे काहीच प्राप्त झालेलं नाही, ती हातवटी त्यांच्यापाशी नाहीच. सदा परदार रहाटी, सदैव वेश्यागमन करणारे असे हे गुरु असतात. एका जनार्दनी सोंग, तेथे नाही पांडुरंगा.
काय सुंदर, म्हणजे किती सुंदर महाराजांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे गेल्यावर आपल्याला समर्थ रामदास स्वामी सुद्धा, समर्थ रामदास शिवरायांचे गुरु, आणि एकदा प्रसंग असा घडला, म्हणजे गुरु कसा असावा, गुरु असा असावा की ज्यांनी काहीच घेऊ नये, तुमच्याकडनं कशाची अभिलाषा नाही त्या गुरुला, असा गुरु. आणि मग एकदा असं झालं की समर्थ रामदास आले आणि शिवाजी महाराजांना म्हणाले की कोण राज्य करतंय. त्यांच्या लक्षात आलं गुरुचं काहीतरी आपली परीक्षा घेणं चालू आहे. मग ते म्हणतात की महाराज, राज्य आपलं आहे, राज्य आपलं आहे, मग लिहून दे. मग ते लिहून देतात की हे सर्व राज्य हे समर्थांचं आहे, आणि म्हणून ते समर्थांना तो कागद लिहून त्यांच्या वाडग्यामध्ये टाकतात. त्याबरोबर समर्थ रामदास म्हणतात की राज्य माझं आहे ना, आजचे तू सेवक, आजपासून तू सेवक, आता सेवकासारखं राज्य करायचं, हे राज्य परमेश्वराचं आहे, श्रींचं राज्य आहे असं समजून राज्य करायचं, आणि काही घेतलं नाही. असे गुरु आता कुठे आपल्याला बघायला मिळतात? असे गुरु आपल्याला बघायला नाहीत. म्हणूनच दत्त महाराजांच्या जागोजागी जर तुम्ही पाहिलं तर अगदी नृसिंहवाडीला असेल, गाणगापूरला असेल, त्यानंतर औदुंबरला आहे, गिरनारला आहे, सर्वत्र गुरुपादुक आहेत पहा. कारण दत्त महाराजांनी माहिती आहे की ह्या काळामध्ये आपल्याला असे चरण लाभणार नाहीत की ज्या चरणावरती आपण पाय ठेवता येईल. त्यामुळे त्यांनी असे सर्वत्र तिथे चरणपादुका स्थापन केलेले आहेत, आणि त्या चरणपादुकांवरती आपण लीन व्हायचं आणि आपल्या जन्माचं सार्थक करायचं. रामदास स्वामी याच्यामध्ये असं म्हणतात की वैद्य भेटला सुखदाता, रोग पालट झाला आता. एखादा वैद्य असा भेटला की रोग आहे तुम्हाला, आणि तो भेटल्यानंतर तुमचा रोग पालट म्हणजे रोग निघून गेला, नाहीसा झाला. त्याप्रमाणे रस ओतीला कानात, येऊनिया झोंबीला नयनात. म्हणजे महाराजांनी, म्हणजे त्यांच्या गुरुनी, गुरुबद्दलचं वर्णन आहे, गुरुनी कानामध्ये रस ओतला म्हणजे काय केलं, ब्रह्माबद्दलचं ज्ञान कानामध्ये सांगितलं. आणि मग काय झालं, नयनात रस भरला सांदो सांदी. मग तो डोळ्यात भरला म्हणजे काय, तृतीय नेत्र ओपन झाला, आपल्याला दिव्य दृष्टी प्राप्त झाली, आणि कुंडलिनी जागृत होऊन अंतिमता सहस्रधारापर्यंत पोचली वगैरे, अशा स्वरूपाचं हे लिखाण आहे. देही पालट झाली बुद्धी, म्हणजे तुमचं देहावसन गळालं, म्हणजे थोडक्यात काय झालं, तर देहबुद्धी नाहीशी झाली. दिव्य देही ओतीला रस, अशा प्रमाणे त्यांनी दिव्य देह करून टाकला माझा गुरु न्याहाळी रामदास. दिव्य देही ओतीला रस, गुरु न्याहाळी रामदास. अशा पद्धतीने रामदास स्वामी सुद्धा याच्यामध्ये सांगतात की सद्गुरू भेटल्यानंतर देहात आणि मनात कशा प्रकारचं परिवर्तन आपल्या घडून येतं हे महाराजांनी सांगितले. ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या गुरु अभंगामध्ये असं म्हणतात, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविण देव दुजा पाहता नाही त्रिलोकी. गुरुशिवाय दुसरा कोणताही देव तुम्हाला त्रिलोकी नाही, कारण गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाव, बलिहारी गुरु आपणे गोविंद दियो मला. याच्याप्रमाणे तुम्हाला गुरु जरी साक्षात परमेश्वर जरी उभा राहिला तुमच्या समोर, तरी तुम्हाला कुठं, मला सांगा आत्ता ह्या क्षणाला परमेश्वर चराचरामध्ये व्याप्त आहे, सातत्याने तुम्हाला पाहतोय, सातत्याने तो तुमच्या समोरच आहे, आत बाहेर सर्वत्र. तुम्हाला त्याची जाणीव होते का? तुम्हाला तो परमेश्वर सातत्याने दिसतो का? कुठं दिसतोय? मग या परमेश्वरांची आपली भेट घालून देणारा गुरु आपल्याला लाभलेला नाही, म्हणून आपल्याला हे भेट होत नाही. सातत्याने जो आपल्या बरोबर आहे ते आपल्याला भेट होत नाही. इतकं गुरुचं महत्व सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात की गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाचा आगर, गुरु हा धैर्याचा डोंगर, कदा काळी डळमळीना. गुरु असा पाहिजे की जो सुखाचा सागर आहे, प्रेमाचा आगर आहे, आणि तो कुठल्याही कालावधीमध्ये, कुठल्याही काळामध्ये डळमळीत होत नाही, असा गुरु आहे. गुरु वैराग्याचे मूळ, गुरु हा परब्रह्म केवळ, गुरु सोडवी तात्काळ गाठ लिंग देहाची. बघा, आपल्यामध्येच परमेश्वर आहे, पण याची एक गाठ बसलेली आहे, जन्मोजन्मीच्या ह्या गाठी बसलेल्या आहेत. हे सोडवणारा कोणीतरी पाहिजे ना. म्हणून गुरुपौर्णिमेचा हा उत्सव आहे आपल्या आयुष्यामध्ये. गुरु हा साधकाशी साय, गुरु हा भक्ता लागी माय, गुरु हा कामधेनु गाय, भक्ता घरी दुभत असे. जो भक्त आहे, परमभक्त आहे, त्याच्या घरात ही कामधेनु गाय गुरुरूपी दुभते, म्हणजे त्याच्या घरामध्ये येऊन ती वास्तव्य करते, असं त्यांनी सांगितले. गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निजधन. निजधन मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की आपल्या आतमध्येच हे धन आहे, पण त्याची आपल्याला जाणीव नाही. आपण सर्वत्र शोधत हिंडतोय, आणि हे युनिसन अवस्था जी आहे आपली, ती आपल्याला प्राप्त होत नाही. ते प्राप्त करून देण्यासाठी गुरुची आवश्यकता आहे. गुरु सौभाग्य देऊन
साधुबोध नांदवी. साधुबोध झाला म्हणजे अनेक लोकांनी अनेक पद्धतीने, आता ज्ञानेश्वरी आहेच की आपल्याजवळ, तुकोबारायांची गाथा आहेच की आपल्याजवळ, एकनाथी भागवत आहेच की आपल्याजवळ. हे सर्व ग्रंथ महान असताना सुद्धा, गुरुबोध आपल्याजवळ असताना सुद्धा का हो आपल्याला बोध होत नाही, याचा कधी विचार केला? आपल्याला जर बोध व्हायचा असेल तर त्यासाठी नुसतं ते वाचून त्याची घोकमपट्टी करून काहीही उपयोग नाही. थोड्या प्रमाणात उपयोग होईल, गुरुप्रती आपली निष्ठा निश्चित वाढेल. पण हे जर गुरु, आपण त्या ग्रंथालाच गुरु मानलं, ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीलाच जर आपण म्हणलं की हीच माझी ज्ञानेश्वर माऊली आहे, तुकोबारायांनाच म्हणलं की हीच त्यांचा जो गाथा आहे तीच आपली तुकोबारायांची साक्षात गुरुमाऊली आहेत आपले, रामदासांचा दासबोध हेच रामदास आहेत, गीता हेच भगवान श्रीकृष्ण आहेत, असं जोपर्यंत आपण म्हणत नाही आणि त्यांना गुरुस्वरूप मानत नाही, पुस्तक नुसतं गुंडाळून कडेला काढून ठेवलं, वाचण्यापुरतं काढलं, परत ठेवलं, पण ते गुरु जर तुमचे साक्षात जिवंत गुरु आहेत अहो, या गुरुचं जर तुम्ही नामस्मरण आणि याला जर शरण गेलात, तर हा गुरुपौर्णिमेचा उत्सव आणि इथून पुढे येणारे आयुष्यातले सर्व उत्सव, प्रत्येक दिवस हा तुमचा गुरुपौर्णिमेसारखा साजरा होईल. गुरुविना कोणतंही ज्ञान शक्य नाही. गुरु महिमा अपरंपार आहे. त्याच्या लीळा, त्यांचे प्रयोग, त्यांच्या परीक्षा या ज्याच्या त्यालाच माहिती. गुरुची परीक्षा घ्यायला जाऊ नये, पण परीक्षा घेतल्याशिवाय गुरुही करू नये. गुरु हा जाणून बुजून नीट सत्सद विवेकबुद्धी जागेवर ठेवून गुरु करावा. तो जर नसेल तर ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकारामांची गाथा, एकनाथी भागवत असे असंख्य संत साहित्य आपल्याकडे आहे. त्यामुळे ह्या संत साहित्याला आपण गुरु मानावं, गुरुचरित्राला गुरु मानावं. साक्षात गुरुच्या लीलांचं वर्णन आहे, ते आयुष्याचं वर्णन आहे त्यांना गुरु मानावं आणि हाच आपल्या शिरोधार्य मानून त्याच्यामध्ये जसा आपल्याला उपदेश होईल, जशी प्रेरणा होईल त्याप्रमाणे आपलं आयुष्य कंठावं. बंधूंच्या नादी लागू नये, अंधश्रद्धा बाळगू नये. गुरुचरित्राचा प्रचार प्रसार करा, गुरुला शरण जा, आपल्या आयुष्याचं सार्थक करून घ्या. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा असेल असं सांगता येत नाही. त्यामुळे आजच्या या सद्गुरु माहेरमध्ये गुरूंना आदरपूर्वक, मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करून आजचा हा भाग इथेच थांबूयात. सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या अनंत हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं जीवन कल्याण करण्यासाठी गुरु त्यांच्या आयुष्यात येवो ही प्रार्थना करतो आणि आलेला गुरु तुम्हाला ओळखता येवो, त्याच्या चरणी तुमची संपूर्ण श्रद्धा, निष्ठा, भक्ती, प्रेम, सच्चिदानंद हे सारं तुम्हाला गुरुच्या चरणी सापडो अशी पुन्हा एकदा प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.